नमस्कार, परत एकदा स्वागत आहे आपल्या पीव्हीएस रेसिपी चॅनलमध्ये। सो आज आपण रेडी करणार आहोत चिकन 65 रेसिपी। तर चला सुरुवात करूत आपल्या आजच्या रेसिपीसाठी। जास्त वेळ वाया न घालवता या अगोदर जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून आपल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील। सो यासाठी आपण इथे अर्धा किलो चिकन विथ बोन घेतलेला आहे। तुम्ही एकदम क्रिस्पी करायचं असेल तर बोनलेस पण घेऊ शकता। तर इथे हाफ केजी चिकन मी अगदी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला सर्वात पहिले यामध्ये घालायचं आहे 1 चमचा भरून जिंजर गार्लिक पेस्ट म्हणजे अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे। सो इथे मी आता पेस्ट घालून घेतलेली आहे, बघू शकता आपण। आणि ह्याच बरोबर 3 ते 4 टेबलस्पून मोठे भरून आपल्याला यामध्ये दही घालायचं आहे। सो इथे दही पण ॲड करून घेतलेलं आहे। आता यामध्ये मसाले वगैरे घालून घेऊयात। इथे चवीपुरतं मीठ घालून घेऊयात आणि ह्याच बरोबर आपल्याला थोडासा इथे गरम मसाला घालायचा आहे। यामध्ये तुम्ही कोणताही गरम मसाला यूज करू शकता। सो इथे मी गरम मसाला पण घालून घेतलेला आहे आणि रेड चिली पावडर घालायची आहे। तुम्ही काश्मीरी रेड चिली पावडर घ्या, कारण की कलर त्याने छान येतो। सो त्यामुळे मी ते फूड कलर यूज केलेला नाही आहे, नाहीतर तुम्हाला जर हवा असेल एकदम रेड तर तुम्ही यामध्ये रेड फूड कलर घालू शकता। सो इथे मी काश्मीरी रेड चिली घातलेली आहे। त्यानंतर हळद घालायची आहे थोडीशी आपल्याला। सो इथे हळद पण मी ॲड केलेली आहे। आता यामध्ये आपल्याला अगदी 2 ते 3 टेबलस्पून मोठे चमचे भरून आपल्याला यामध्ये कॉर्नफ्लोअर यूज करायचं आहे, मक्याचं पीठ। सो मक्याचं पीठ इथे घालून घेऊयात आपण। तुम्हाला जर का आणखीच क्रिस्पी हवं असेल तर तुम्ही यामध्ये मक्याचं पीठाचं प्रमाण जे आहे हे वाढवू पण शकता। सो पण इथे मी मॅक्झिमम 3 चमचे घातलेला आहे आणि आता मी यामध्ये घालून घेते 4 चमचे मैदा। सो इथे आता 4 चमचे मैदा घालून घेतलेला आहे आणि ह्यामध्ये आपल्याला चवीसाठी म्हणून एक आपला स्पेशली म्हणजे मॅगी मसाला घालायचा आहे। ऑप्शनल आहे, मॅगी मसाला नाही घातला तरी चालेल, तुम्हाला घालायचा असेल तर घाला, नसेल तर स्किप केला तरी चालेल। सो इथे मी आता मॅगी मसाला घालून घेते आणि आता आपल्याला काय करायचं आहे, हे व्यवस्थित असंच मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी हे हलक्या हाताने इथे मिक्स करून घेते। इथे व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला मेन इन्ग्रेडियंट घालायचा आहे, तो म्हणजेच एग। अंड खूप महत्त्वाचं आहे 65 मध्ये। सो इथे आपण आता 1 अंड घालून घेणार आहोत। क्वांटिटी जशी असेल तुमच्या चिकनची, म्हणजे तुम्हाला रेसिपी किती बनवायची आहे, 1 किलोची 2 किलोची, तशा प्रमाणात तुम्ही यामध्ये अंडी घालू शकतात। सो 1 अंड इथे मी यूज केलेलं आहे आणि परत हे अगदी व्यवस्थित आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि मॅक्झिमम आपल्याला हे 1 तास तरी मॅरिनेट करून असंच ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे। सो इथे मी 1 तास हे ठेवलं होतं बाजूला, अर्धा ते 1 तास ठेवलेलं, त्यामुळे हे व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे। मी कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे। मीडियम फ्लेमवर तेल गरम झालं का यामध्ये आपल्याला चिकन यामध्ये व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। सो तेल योग्य प्रमाणात गरम झालेलं आहे, तर यामध्ये आता मी चिकन आपलं 1-1 पीस करून ॲड करणार आहे आणि हे अगदी काळजीपूर्वक करा, कारण की तेल ओढण्याची शक्यता असते। सो इथे 1-1 पीस मी हळूवारपणे तेलामध्ये सोडलेलं आहे आणि अगदी आपल्याला ते क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे आणि ह्याचबरोबर आपल्याला लक्ष द्यायचं आहे आपलं चिकन जे आहे व्यवस्थित कुक झालं पाहिजे। सो आता बघा व्यवस्थित मी इथे चिकन घालून घेतलेलं आहे। तुम्ही पूर्ण एकदा पण घालू शकता, कारण की चिकन फ्राय झाल्यानंतर ते अगदी थोडंसंच होतं। सो त्यामुळे तुम्ही संपूर्ण चिकन एकदाच फ्राय देखील करू शकता। सो इथे बघा आता आपल्याला हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे, तर मी एका बाजूने आता हे पलटवून घेते आणि ह्यामध्ये मी कोणताही फूड कलर यूज केला नव्हता, आपण बघितलेला आहे सुरुवातीला। सो जर तुम्हाला कलर हवा असेल रेड पूर्ण, तर तुम्ही यामध्ये टोमॅटो रेड किंवा चायनीज रेड कलर यूज करू शकता। अगदी परफेक्टली चिकन फ्राय होऊन येण्यासाठी आपल्याला इथे 15 ते 20 मिनटं लागतात, कारण की मध्यम आचेवर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं असतं। एकदम हाय फ्लेमवर जर तुम्ही कराल तर तुमचे पीसेस जे आहेत हे जळण्याची शक्यता असते। सो मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं असतं। अशा प्रकारे मी हे फ्राय करून बाजूला काढून घेतलेलं आहे। आता कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे क्रश केलेला लसूण। तुम्ही यामध्ये सॉसेस पण ॲड करू शकता, जर तुम्हाला ग्रेव्हीवाले हवे असतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये काही सॉसेस पण ॲड करू शकता।
बट हे फक्त मी तुम्हाला एक गार्निशिंग म्हणून बेस्ट ऑफ दाखवत आहे। आता यामध्ये कढीपत्ता घालून घेतलेला आहे, भरपूर कढीपत्ता घालायचा आहे आपल्याला यामध्ये, त्याने फ्लेवरिंग खूप छान होतं। आणि मिरच्या टाकलेल्या आहेत आपण, 5-6 मिरच्या मी इथे लांब स्लाइसमध्ये कट करून घालून घेतलेल्या आहेत। व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये आपलं फ्राय केलेलं चिकन ॲड करायचं आहे। सो इथे मी चिकन ॲड केलेलं आहे, बघू शकता आपण। आणि आता हे मिक्स करून घेऊयात। तर तुम्ही असं जर अगदी व्यवस्थित प्रिपेअर केलं तर याला चव आणखी थोडी जास्त येते, कारण की कढीपत्ता, लसूण आणि आणखी काही आपण तुम्ही जर सॉसेस घातले तर याचा फ्लेवरिंग यामध्ये उतरतो, त्याने आणखीच चव येते। सो ही होती आपली आजची चिकन 65 फ्राय रेसिपी। सो जर आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शेअर नक्की करा। त्याचबरोबर जर आपण या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉन नक्की प्रेस करा। भेटूयात आपण अशाच काही नेक्स्ट रेसिपीजमध्ये, तोपर्यंत बाय बाय।